स्मार्ट अहमदनगर न्यूज। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्याकडं या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्याला ज्यांनी आज अहिल्यानगरी करता आपला वेळ या ठिकाणी दिला असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित असणारे विधान परिषद सभापती आदरणीय शिंदे साहेब व ज्यांच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जात आहोत असे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब, त्याच प्रकारे जे सातत्यानं बारकाईनं या निवडणुकीवरती लक्ष ठेवून आहेत असे सुजयदादा विखे पाटील साहेब, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी युतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जात असताना एक भारतीय जनता पार्टीकडनं या निवडणुकीकरता निरीक्षक म्हणून ज्यांच्यावरती प्रमुख जबाबदारी आहे असे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय विक्रमसिंह पाचपुते साहेब, उपस्थित असणाऱ्या पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आदरणीय मोनिकाताई राजळे, उपस्थित असणारे जिल्हा बँकेचे संचालक सन्मान्य अक्षयदादाजी कर्डिले, उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी, उपस्थित सर्व छायाचित्रकार, सर्व या अहिल्यानगरीमधील सर्व जागृत असणारा या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारा सर्व जागृत मतदार बंधू आणि भगिनींनो, मी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपले विशेष करून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आज मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आपल्याला वेळ देण्याकरता अहिल्यानगरीमध्ये दाखल झालेले आहेत, तर त्यांचं देखील आपल्या सर्वांच्या वतीनं आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं व त्यांचे आभार देखील व्यक्त करावे। आता साहेब आपण आलात, आपल्याकडं ही महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि 2024 मध्येच या जिल्ह्यामधून कुठंतरी आपल्या अहिल्यानगरची आज तसं पाहायला गेलं तर पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे, कारण की पूर्वीचं नाव वेगळं होतं आणि आता अहिल्यानगर नाव झाल्यानंतर ही पहिली सार्वत्रिक निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत आणि आमच्यासारखे कार्यकर्ते आज साहेब फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जात आहेत, पण दुसऱ्या बाजूनी काही लोक निवडणुकीला सामोरे जाताना सांगतात की या महाराष्ट्रामध्ये जसं काही जिल्ह्यांच्या नावाच्या बाबतीमध्ये निर्णय झाला, मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 जिल्हे होते, मग ते छत्रपती संभाजीनगर असेल, तिकडच्या बाजूला आपलं धाराशिव असेल आणि आपलं मध्य सेंटरला असणारं ते अहिल्यानगर असेल, ते लोक सांगतात की अगर हमारे सोच के लोग अगर चुन के दिए तो हम फिर से नाम बदलेंगे। त्यामुळे आपल्या सर्वांना या मतदानाच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचं की आपल्याला काय मान्य आहे। जुनं नाव मान्य आहे का आपल्याला? अहिल्यादेवींचं नाव मान्य आहे। कुठलं नाव मान्य आपल्याला? मग आपल्याला हे सर्वांना 15 जानेवारी 2024 रोजी आपल्याला मतातून आपला आवाज हा तिथपर्यंत जनतेपर्यंत गेला पाहिजे आणि म्हणून ह्या निवडणुकीला आपल्याला अत्यंत बारकाईनं कटाक्षाने सामोरे जायचं। काही लोक येतात, काही मोठे लोक सुद्धा साहेब आले मागच्या निवडणुकीमध्ये 2024 मध्ये, त्यांनी सुद्धा त्यांना आश्वासित केलं आम्ही नाव बदलून टाकू परत, पण तुम्हाला सांगतो जोपर्यंत आमच्यासारखी पिढी तुम्हाला सांगतो श्वास घेती तोपर्यंत कदापि हे अहिल्यानगर नाव कधी बदलणार नाही आणि कोणाला बदलू देखील देणार नाही। म्हणून या निवडणुकीला आपण विकास करतोय, विकास करत आलोय आणि उद्या देखील आपल्या सर्वांचं ती जबाबदारी आहे ते करणारच आहोत, पण त्याच्याबरोबरीने इतर सगळ्या या बाबी देखील आज अत्यंत महत्त्वाच्या आणि गरजेच्या आहेत। म्हणून आज महाराष्ट्रामध्ये पुढं काय चाललंय याच्यापेक्षाही आज अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी एक युती झाली, चांगल्या प्रकारे प्रत्येक ठिकाणी चांगल्या विचाराचे उमेदवार जे पुढचे 5 वर्ष आपल्याला वेळ देऊ शकतात असे उमेदवार आज जनतेसमोर आपल्याला सेवा करण्याकरता, विकास करण्याकरता ही कुठेतरी आज आपल्या संधी मागत। हा एकदा मायबाप जनतेला एक नम्र आवाहन करतो की आपण कुठल्याही भूलतापाला बळी न पडता कमळ आणि घड्याळाच्या चिन्हापुढचं बटन दाबून महानगरपालिकेत आम्ही जे चांगले उमेदवार आपल्या पुढे उभे केलेत त्यांना सेवेची संधी द्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मोहिते साहेब। अगदी 5 ते 10 मिनिटात सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आपल्या कार्यक्रमस्थळी आगमन होतंय। त्यांचं नगरमध्ये
आगमन झालेलं आहे आणि अगदी काही वेळात ते आपल्या सभास्थळी पोहोचतील. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय विनायकरावजी देशमुख साहेब यांना की त्यांनी आपल्या या सभेसमोर आपले विचार मांडावे. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माननीय मुख्यमंत्र्यांचं कुठल्याही क्षणी या ठिकाणी आगमन होणार आहे, पण तत्पूर्वी आपल्याला आवाहन करण्यासाठी मी उभा आहे. मुख्यमंत्री साहेब, पालकमंत्री साहेब आपल्या भाषणामधनं सांगतीलच, परंतु येत्या 15 तारखेला आपल्याला एक महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे. पुढच्या 5 वर्षाच्या कारभारासाठी कुणाच्या हातामध्ये सत्ता द्यायची, कुणाच्या हातामध्ये अहिल्यानगर द्यायचं, याचा निर्णय करण्याचा हा क्षण आहे. एका बाजूला दूरदृष्टी असलेलं डॉक्टर सुजय विखे पाटलांसारखं नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूला योजनांचा आक्रमकपणे अंमलबजावणी करणारे संग्राम भैया यांची मनापासून युती अहिल्यानगरमध्ये झालेली आहे. आणि या मंडळींच्या युवा नेतृत्वाच्या हातामध्ये नगर शहराचा कारभार देण्याचं काम आपल्याला करायचंय. फार कामाच्या बाबतीत सांगण्यात अर्थ नाही, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या शहराचा विकास कधी होईल की ज्या वेळेला निधी येईल, पैसे येतील. आज केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब बसले आहेत, राज्यामध्ये दूरदृष्टी असलेले देवेंद्रजी बसले आहेत आणि या जिल्ह्यामध्ये विकासाचा ध्यास घेतलेले पालकमंत्री नामदार विखे पाटील बसले आहेत. यांच्या जोडीला ही जर जोडी आपण दिली तर मला खात्री आहे की अहिल्यानगर शहर हे महाराष्ट्रातलं एक नामांकन शहर झाल्याशिवाय पुढच्या 5 वर्षात राहणार नाही. अतिशय मोठ्या प्रमाणे यांनी नियोजन केलंय. मला आठवतं की पालकमंत्र्यांशी बोलताना अनेक वेळा चर्चा होते आणि ते म्हणतायत की मला नगर शहराचा पर्यटनाचा मोठ्या प्रमाणात विकास करायचा आहे, औद्योगिक विकास करायचा आहे. अनेक गोष्टी शहरामध्ये आहेत. एक त्यांची कल्पना फक्त मी सांगणार आहे. अहिल्यादेवींचं 300 वर्ष चालू आहे, जयंतीचं वर्ष. पालकमंत्र्यांचा आग्रह आहे की गुजरातमध्ये जसं सरदार वल्लभभाई पटेल यांचं पॉवर ऑफ युनिटी असं एक स्टॅच्यू ऑफ युनिटी असं एक तिथं पुतळा झालेला आहे, तसंच साहेबांचं एक आग्रह आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी मांडलेलं आहे की अहिल्यानगर शहरामध्ये अहिल्यादेवीचा सर्वोच्च अशा उंचीचा पुतळा तिथं बनवायचा, जेणेकरून पुण्याहून नागपूरला दररोज किती गाड्या जातात याचा सर्वे केलेला आहे. नगर शहरात दररोज पुण्याहून नागपूर पुढे किमान 20,000 चारचाकी वाहनं जातात. ही सगळी वाहने जर नगर शहराच्या पर्यटन केंद्राकडे वळवली तर या शहराच्या अर्थव्यवस्थेमध्ये कोट्यावधी रुपयाची भर पडू शकते. पालकमंत्र्यांचा फार मोठा विकासाचा दृष्टिकोन आहे आणि मला असं वाटतं की हे सगळे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण या 15 तारखेला सुजयदादा विखे असतील, संग्रामभाई असतील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करण्याची आपली गरज आहे. आपल्या सगळ्यांचे आभार देखील मानायचे की अनेक ठिकाणी युतीची तिकीट वाटप झाली, बिनविरोध झाली. अहिल्यानगरने देखील एक चांगला विक्रम केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार आणि भारतीय जनता पक्षाचे 3 उमेदवार असे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले. ही साधी गोष्ट नाहीये. लोकांनी आत्ताच विश्वास तुमच्यावर व्यक्त केला आहे आणि मला असं वाटतं की जे निवडून येणारे आपले उमेदवार आहेत त्यांच्यावर देखील मोठी जबाबदारी आहे. मी विखे पाटलांना जवळून पाहिले, ते जितके कोमल मनाचे आहेत तसेच ते कठोर देखील आहेत. ज्यांना ज्यांना तिकीटं दिली त्यांच्याकडनं काम करून घेण्याच्या बाबतीत देखील ते दक्ष राहणार आहेत. अनेक वेळा ते बोलतात की जे लोक निवडून येतील त्यांच्याकडनं आपल्या विकासाची कामं करून घ्यायची. म्हणून जशी जनतेची जबाबदारी आहे त्याच पद्धतीनं आपल्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांची जबाबदारी देखील असेल. आणि मला खात्री आहे की डॉक्टर सुजय विखे आणि संग्राम भैया हे 2 जण या सगळ्यांच्या माध्यमातून या शहराचा मोठा विकास करतील आणि अहिल्यानगरचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे उभे राहील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि 15 तारखेला आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून महायुतीच्या उमेदवारांना विजय करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
बटन साहेबांना द्यायचंय. आता पालकमंत्री महोदय साहेबांनी जो उल्लेख केला सिस्पेचा, त्याच्या वतीनं त्या गुंतवणूकदारांच्या वतीनं एक निवेदन साहेबांना इथं दिलं जात आहे या संदर्भातल्या कारवाईबद्दलचं. यानंतर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, पुण्यश्लोक अहिल्या माता की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम, जय जय श्रीराम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि अहिल्यानगरमधील आजच्या या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदेजी, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, मंचावर उपस्थित असलेले लोकप्रिय आमदार संग्राम जगतापजी, मोनिकाताई राजळे, विक्रमजी पाचपुते, आपले युवा नेते आणि माजी खासदार सुजय विखे पाटील, माननीय श्री बबनदादा पाचपुते, श्री विजयजी चौधरी, अनिलजी मोहिते, रवीजी अनासपुरे, आमचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख ज्यांनी आपल्याला पूर्ण या ठिकाणी समर्थन दिलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा ते आपल्यासोबत करतायत, असे श्री जयदीपजी कवाडे, श्री संपतजी बारसकर, दिलीपजी भालसिंग, श्री अक्षयजी कर्डिले, नितीनजी दिनकर, अशोकजी सावंत, विनायकराव देशमुख, या ठिकाणी उपस्थित श्री अशोक गायकवाड, सत्यजितजी कदम, अभयजी आगरकर, महेशजी नामदे, श्री सुनीलजी रामदासी, बाबासाहेब गायकवाड, गणेशजी भोसले, राजेंद्रजी काळे, भगवानजी लुसुंदर, त्याचप्रमाणे भरत ठुबे, गीताताई गिल्डा, सुरेखाताई विदे, या मंचावर बाजूला उपस्थित असलेल्या भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आपल्या महायुतीचे सर्व उमेदवार, या ठिकाणी अत्यंत मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज मला अतिशय आनंद आहे की अहिल्यानगरमध्ये महानगरपालिकेच्या प्रचाराकरता मी आलो आहे. आनंद या गोष्टी करताय की यापूर्वी ही निवडणूक झाली होती, पण ती निवडणूक अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक होती. ही पहिली निवडणूक आहे की ज्या निवडणुकीतला महापौर हा अहिल्यानगरचा महापौर या ठिकाणी आपण निवडून देणार आहोत. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्या साम्राज्याला विस्तारित करण्याचं काम ज्यांनी केलं, त्यामध्ये आमच्या पुण्यश्लोक अहिल्या माता ज्यांनी
राज्य कसं करावं, जनतेचं पालन पोषण कसं करावं, कशा पद्धतीनं सामान्यातल्या सामान्य माणसाला अधिकारिता द्यावी, सुरक्षित कसं ठेवावं, समृद्धी कशी आणावी, उद्योग कसे तयार करावे, अशा सर्व गोष्टीचा वास्तुपाठ आपल्या राज्य कारभारातनं ज्यांनी करून दिला आणि म्हणून अखिल भारतामध्ये मोगलांनी केलेली उद्ध्वस्त केलेली तमाम हिंदू देवस्थानं, तमाम हिंदू घाट हे बांधण्याचं काम ज्यांनी केलं त्या अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं आज हा जिल्हा ओळखला जातो. कारण त्यांचं जन्मस्थान चोंडी, ज्या ठिकाणी आमच्या रामभाऊ शिंदेच्या नेतृत्वात आम्ही कॅबिनेटची बैठक घेऊन एक प्रकारे चोंडी विकास आराखड्यासोबत या महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्योतिर्लिंगांच्या विकासाचा एक आराखडा मांडला. आज त्याच अहिल्यादेवींच्या या अहिल्यानगरमध्ये मी पुन्हा एकदा अहिल्या मातांसोबत इथल्या सगळ्या नागरिकांना देखील नमन करतो, नमस्कार करतो. खरं म्हणजे या ठिकाणी विखे पाटील साहेब आहेत, रामभाऊ शिंदे आहेत, आमचे सुजय दादा आहेत, संग्राम जगताप आहेत, आपले सगळे आमदार आहेत. त्यामुळे मी येण्याची आवश्यकता देखील नव्हती. पण मी हा विचार केला की या निमित्ताने आपल्याशी संवाद साधता येईल, या निमित्ताने आपलं दर्शन घेता येईल आणि त्याचसोबत आपल्याला ज्या काही अडीअडचणी आहेत त्या समजून घेता येईल. आणि म्हणून आज या सभेकरता मी आलो. पण मी इथे यायच्या आधीच आपण सगळ्यांनी भाजप राष्ट्रवादीचे 5 नगरसेवक बिनविरोध या ठिकाणी निवडून दिले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. एक प्रकारे आपण सुरुवात ही या ठिकाणी अतिशय उत्तम केली आहे आणि ज्याची सुरुवात उत्तम असते ते सगळंच उत्तम होतं. त्यामुळे माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे की या महानगरपालिकेमध्ये आपल्या महायुतीचाच महापौर बसेल आणि पूर्ण बहुमत हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे मिळेल. खरं तर बंधू भगिनींनो, आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये जवळजवळ 70 वर्ष शहरांकडे दुर्लक्ष झालं. आम्ही गावाचा विकास करत होतो, तो विकासही महत्त्वाचा होता. भारत हा गावांमध्ये बसतो, त्यामुळे त्याचा विकास झाला पाहिजे, संकल्पना योग्य होती. पण 70 वर्ष गावाचा विकास करता करता शहरांकडे मात्र शासनाचं दुर्लक्ष झालं. परिणाम काय झाला? शहरं वाढत गेली. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार या प्रत्येक गोष्टी करता गावाकडनं लोक शहरामध्ये आले. शहराची लोकसंख्या वाढत होती, आलेल्या लोकांना राहायला जागा नव्हती.